शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी केला रास्ता रोको आंदोलन। कशामुळे केला आणि काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून बघणार आहोत। कुठे रास्ता रोको केला आहे संपूर्णपणे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। विसरू चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, आपल्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून रसल बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून जोकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। स्क्रीनवर शकता कांदा दर गडगडल्याने शेतकरी संतप्त। नाशिक अवघ्या काही दिवसात कांद्याचे दर क्विंटलला 2000 रुपयांनी गडगडल्याने संतप्त शेतकऱ्याने गुरुवारी लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। अर्धा तास लिलाव बंद होते। बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर लिलाव पूर्ववत झाले आहे। कांद्यावर निर्यात शुल्क 2 दिवसात न हटल्यास रास्ता रोको इशारा शिवसेनेने उद्धव ठाकरे यांनी दिला आहे। कांद्याचा आवक वाढत असताना भाव वेगाने कोसळत आहे। राज्यातील इतर भागासह परराज्यात कांद्याची मोठी आवक सुरू झाल्याने देशांतर्गत मागणी कमी झाली। 20% शुल्कामुळे निर्यातीला चालना मिळाली नाही। याचा एकत्रित परिणाम कांदा दरावर होत आहे। कांद्याच्या सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समिती गुरुवारी सकाळी लिलाव सुरू झाली। सकाळ सत्रात 16,000 क्विंटल कांद्याची आवक झाली। प्रारंभिक व्यापाऱ्याने 1600 रुपये भाव जाहीर केला। शेतकरी संतप्त झाले, त्यांनी लिलाव बंद पाडून आंदोलन सुरू केले आहे। एकंदरीत निर्यात शुल्क न हटवल्यास रेल रोको सुद्धा करण्याचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे। कांद्याला मिळणाऱ्या दरातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून निघत नाही। 20% निर्यात शुल्कामुळे निर्यात थंडावली आहे। 2 दिवसात सरकारने हे निर्णय न हटवल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता रेल रोको आंदोलन केले जाईल असा इशारा ठाकरे गटाचे निफाड तालुका प्रमुख शिवा सुराशे यांनी दिला आहे। धन्यवाद। लाईक शेअर सबस्क्राइब आणि कमेंट करा। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण बाजारभावाचे अपडेट्स। तोपर्यंत थांबतो। जय महाराष्ट्र, जय श्री राम। धन्यवाद।